गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। मुख्यमंत्री फडणवीसांकडून राज्यातील पूरस्थितीचा आढावा। पावसामुळे राज्यभरामध्ये निर्माण झालेल्या पूरस्थितीचा मुख्यमंत्र्यांनी आढावा घेतला। राज्यामध्ये पुढील 48 तासांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता। नागरिकांनी गरज असल्यासच घराबाहेर पडावं। उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं ट्विट। पुढील 3 तासात मुसळधार पावसाचा इशारा। मुंबई, रायगड, ठाणे, रत्नागिरीला मुसळधार पावसाचा अंदाज। नागरिकांना सतर्क राहण्याचा हवामान खात्याचा इशारा। आशिष शेलार यांच्याकडून मुंबई महापालिका मुख्यालयामध्ये पावसाच्या पाण्याचा आढावा। पालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन केंद्रामध्ये आयुक्त भूषण गगराणी आणि इतर अधिकाऱ्यांसोबत चर्चा। पुढील 48 तासांमध्ये मुंबई आणि परिसराला रेड अलर्ट जारी। मुंबई आणि परिसरात अतिवृष्टी होण्याची शक्यता। हवामान खात्याने वर्तवला अंदाज। मुंबईमध्ये जोरदार पाऊस। अनेक ठिकाणी लोकल खोळंबल्या। माटुंगा रेल्वे ट्रॅकवर पाणी साचलं। लोकलचा वेग मंदावला। मुंबईमध्ये कुर्ला पूर्व परिसरात रस्त्यावर पाणी साचलं। साचलेल्या पाण्याचा निचरा होत नसल्यामुळे कुर्ला एसटी डेपो परिसरात मोठ्या प्रमाणामध्ये पाणी साचले। दादरचा हिंदमाता परिसर जलमय। पोलीस आणि महानगरपालिकेचे अधिकारी हिंदमाता परिसरामध्ये तैनात। चेंबूर मार्केट आणि कलेक्टर कॉलनीमध्ये गुडघाभर पाणी साचलं। पावसाचं पाणी दुकानं आणि घरांमध्ये शिरलं। पाणी साचल्यामुळे नागरिकांची तारांबळ। अंधेरीमध्ये मुसळधार पावसामुळे रस्त्यावर पाणी। विरा देसाई रोडवर मर्सिडीज कार साचलेल्या पाण्यामध्ये अडकली। टोईंग व्हॅननं मर्सिडीजला बाहेर काढलं। किंग सर्कल परिसरामध्ये पाणी साचलं। रस्त्यावरील साचलेल्या पाण्यामध्ये स्कूल बस अडकली। प्रशासन आणि बचाव पथकानं विद्यार्थ्यांना सुरक्षितरित्या बाहेर काढलं। मुंबईच्या चुनाभट्टीमधील सोमय्या रुग्णालयाच्या बाहेर पाणी भरलं। पावसामुळे आरोग्य सेवेवर देखील परिणाम। नवी मुंबईमध्ये सकाळपासून पावसाची जोरदार बॅटिंग। सानपाडा गावामध्ये जाणाऱ्या रेल्वे पुलाखाली पाणी साचलं। साचलेल्या पाण्यातून गाड्या बाहेर काढण्याची वाहन चालकांची कसरत। नवी मुंबईत पहाटेपासून जोरदार पाऊस। वाशीतील एपीएमसी मार्केटमध्ये पाणी साचलं। पावसामुळे नवी मुंबईतील सखल भागात पाणी साचलं। मुंबईच्या वडाळामधील 4 रस्ता परिसरामध्ये पाण्याखाली। रस्त्यावर गुडघाभर पाणी साचलं। वाहतुकीला देखील अडथळा। मुंबईतील दादरच्या पारसी कॉलनी परिसरामध्ये पाणी साचलं। पाणी साचल्यामुळे परिसरात वाहतूक कोंडी। मुंबई पालिकेच्या वतीने मोटार लावून पाणी काढण्याचं काम सुरू। दहिसर टोल नाक्याजवळ पश्चिम द्रुतगती महामार्गावर पाणी साचलं। तसंच मालाड सबवेमध्ये पाणी भरण्यास सुरुवात। जोगेश्वरी पश्चिम द्रुतगती महामार्गाजवळ पाणी साचल्यामुळे वाहतूक संथ गतीने। मानखुर्द गोवंडी या परिसरात मुसळधार पाऊस। पावसामुळे मानखुर्द स्टेशन परिसरामध्ये पाणी साचलं। पाणी साचल्यामुळे नागरिकांची तारांबळ। ठाण्यातील वंदना एसटी डेपोच्या बाहेर सखल भागात पाणी साचलं। ठाण्यातही पावसाचा जोर वाढला। साचलेल्या पाण्याचं पंपाच्या माध्यमातून पाणी उपसा करण्यास सुरुवात झाली आहे। मुसळधार पावसामुळे ठाण्यातील करपेट कंपाऊंडमध्ये पाणी साचलं। वाहतूक पोलिसांकडून पाण्यामध्ये अडकलेल्या रिक्षा बाहेर काढण्याचं काम सुरू। रायगड जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाचा मुंबई गोवा महामार्गाला फटका। खाम गावानजीक पाणी साचलं। महामार्गावर पाणी साचलेलं आहे। रायगड जिल्ह्यामधील मुसळधार पावसामुळे नदी नाल्यांना पूर। म्हसळा तालुक्यामधील टोरजे पूल पाण्याखाली। अनेक गावांचा संपर्क तुटला। रायगडच्या रोहा तालुक्यामध्ये मुसळधार पावसामुळे कुंडलिका नदीला पूर। कुंडलिका नदीने इशारा पातळी ओलांडली। नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा। रायगडच्या रोहा तालुक्यामधील भिसे खिंडीमध्ये दरड कोसळली। खिंडीमधून सध्या एकेरी वाहतूक सुरू। वाहन चालकांची गाडी चालवताना कसरत। 10 ते 12 दिवसांच्या विश्रांतीनंतर जालन्यातील जाफराबाद तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस। सीतानाणी नदीला पूर। पावसाचा जोर वाढला। परिसरातील तलाव आणि बंधारे भरले। बुलढाणा जिल्ह्यामध्ये जोरदार पावसाची हजेरी। हजारो हेक्टर शेती पाण्याखाली। अनेक लहान मोठे प्रकल्प ओव्हरफ्लो। चिखली ते मेहकर रस्ता, नागपूर ते मुंबई महामार्गासह इतर अनेक रस्ते बंद। घरांची पडझड झाल्यामुळे मोठं आर्थिक नुकसान। परभणी जिल्ह्यामध्ये सततच्या पावसामुळे 52 पैकी 45 महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टी। येलदरी निम्न दुधना प्रकल्प यामधून पाण्याचा विसर्ग। नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा। वसई विरारमध्ये पहाटेपासून जोरदार पाऊस। विरार पश्चिमेमधील युनिटेक सोसायटीमधील
35 ते 40 इमारतींमध्ये पाणी शिरलं। इमारतीच्या तळमजल्यावर साचलं पाणी। पूर्ण परिसर जलमय, नागरिकांचे हाल। सांगलीच्या शिराळ्यामधील चांदोली धरण क्षेत्रामध्ये अतिवृष्टी। पावसामुळे चांदोली धरण 91% भरलं। चांदोली धरणातून वरणा नदी पात्रामध्ये 6500 क्युसेक्सना पाण्याचा विसर्ग। नांदेडच्या गोदावरी नदीने धोक्याची पातळी ओलांडली। विष्णुपुरीचे 6 दरवाजे उघडले। 64,412 क्युसेक्सना विसर्ग सुरू। विष्णुपुरीचे आणखी 2 दरवाजे उघडले जाणार। बीडच्या परळी तालुक्यामध्ये 2 दिवसांपासून जोरदार पाऊस। अनेकांच्या शेतांना तळ्यांचं स्वरूप। पिकाचं मोठं नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी। रत्नागिरीमध्ये मुसळधार पावसाचा महावितरणला फटका। संगमेश्वर मधील 196 गावांमध्ये 24 तासापासून वीज गायब। शास्त्री नदीला पूर आल्यामुळे तांत्रिक अडचण। वीज पुरवठा सुरळीत होण्यासाठी आणखी काही तास लागतील। धाराशिव जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस। 108 गावातील 38,000 हेक्टर पिकांचं नुकसान। 53 जनावरांचा पुराच्या पाण्यामध्ये वाहून गेल्यामुळे मृत्यू। महसूल आणि कृषी विभागाचा प्राथमिक अहवाल समोर। जालन्यातील सोमठाणा मध्य प्रकल्प 80% भरला। ड्रोनच्या माध्यमातून टिपली धरणाची विहंगम दृश्य। लातूरच्या उदगीर तालुक्यामधील धडकनाळ आणि बोरगावमध्ये पुराचं पाणी। गावात मोठं नुकसान। उदगीर देगलूर महामार्गावर वाहतूक ठप्प। लातूरच्या उदगीर तालुक्यामधल्या बोरगाव नदीला पूर। पुराचं पाणी धडकनाळ बोरगावमध्ये शिरलं। संसारोपयोगी वस्तूंचं नुकसान। जनजीवन विस्कळीत। गावकरी आश्रयासाठी मंदिरात। लातूरच्या अहमपूर ते शेणकूड मार्गे परभणी जाणारा रस्ता बंद। मुसळधार पावसामुळे वन्याड नदीला पूर। शेणकूड जवळील पूल पाण्याखाली। वाहतूक ठप्प। हिंगोली जिल्ह्यामध्ये सलग 3ऱ्या दिवशी जोरदार पाऊस। आजेगाव गावाजवळच्या ओढ्याला पूर। ग्रामस्थांचा शहरासोबत संपर्क तुटला। छत्रपती संभाजीनगरच्या सय्यदपूर गावातील दुधना नदीवर पूल दुसऱ्यांदा वाहून गेला। तात्पुरता उभारण्यात आलेला पूल कोसळला। दरम्यान ग्रामस्थांनी पुढील पाईपवर लाकडी फळ्या टाकून तात्पुरता रस्ता तयार केलाय। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाचा फटका। पळशी गावामध्ये मुसळधार पावसामुळे शेतीचे प्रचंड नुकसान। नदी नाल्यांना पूर आल्यामुळे शेतात पाणी शिरलं। पूर्णा तालुक्यामधील इमलास महसूल मंडळामध्ये अतिवृष्टीमुळे मोठं नुकसान। परभणीचे जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी केली अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी। तात्काळ पंचनाम्याच्या सूचना। नांदेडच्या मुखेड तालुक्यामध्ये ढगफुटी सदृश पाऊस। 5 ते 6 गावांमध्ये पूरस्थिती। हसनाळ गावाला पुराच्या पाण्याचा वेढा। काही नागरिक धोकादायक स्थितीमध्ये अडकल्याची माहिती। नांदेडमध्ये एनडीआरएफ एसडीआरएफ पथकाकडून बचाव कार्य सुरू। रावण गावातून 120 लोक सुरक्षित बाहेर काढले। अजूनही 100 पेक्षा अधिक लोक गावामध्ये अडकल्याची माहिती। नांदेडच्या देगलूर मुक्राबाद रस्त्याला तळ्याचं स्वरूप। रस्त्यावरील कार पाण्याखाली गेली। दोरीच्या सहाय्यानं पुराच्या पाण्यातून कार बाहेर काढण्याचा प्रयत्न। नांदेडच्या गोदावरी नदीने धोक्याची पातळी ओलांडली। विष्णुपुरीचे 6 दरवाजे उघडले। 64,412 क्युसेक्सना विसर्ग सुरू। विष्णुपुरीचे आणखी 2 दरवाजे उघडले जाणार। लातूरच्या उदगीरमध्ये अनेक जनावरं वाहून गेली। उदगीर तालुक्यातल्या धडकनाळ आणि बोरगाव भागातील घटना। अनेक पक्ष्यांचं देखील नुकसान। जळगावच्या रावेर तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस। नागझरी नदीला पूर। मुसळधार पावसाचा केळीच्या बागांना फटका। काही ठिकाणी केळीच्या बागा वाहून गेल्या। विदर्भात पावसाचा जोर कायम। पूर्णा नदी ओव्हरफ्लो। हातनूर धरणाचे 18 दरवाजे उघडले। 53,000 क्युसेक्सना तापी नदी पात्रात पाण्याचा विसर्ग। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। नांदेडच्या मुखेड तालुक्यात पावसाचा हाहाकार। पुराच्या पाण्यामध्ये 40 ते 50 म्हशी दगावल्याची माहिती। मुखेड तालुक्यामधील अनेक गावांमध्ये पुराचं पाणी। वाशिममध्ये मुसळधार पाऊस। बाळखेड गावाजवळच्या नाल्याला पूर। महागाव बाळखेड रस्ता बंद। 2 दिवसात 3ऱ्यांदा गावाचा संपर्क तुटला। वाशिम जिल्ह्यामध्ये गेल्या 3 दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू। पावसामुळे मूर्तिकारांच्या गोदामामध्ये पाणी शिरलं। मोठ्या प्रमाणामध्ये गणेश मूर्ती देखील भिजल्या। वाशिमच्या उतावळी नदीला पूर। छत्रपती संभाजीनगर ते नागपूर महामार्गावर वाहतूक ठप्प। रोडच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा। समृद्धी महामार्गावर वाहणारं पाणी उतावळी नदीमध्ये प्रवाहित केलं। रत्नागिरीमध्ये परसुरी ब्रिजला बाव नदीचं पाणी लागलं। नारळाच्या बागेमध्ये 8 फूट पाणी। खेडमधील जगबुडी नदीने धोका पातळी ओलांडली। प्रशासनाकडून नागरिकांना सावधानतेचा इशारा।
रत्नागिरीच्या आंबा घाटामध्ये दरड कोसळल्याची घटना. दरड कोसळल्यामुळे वाहतूक ठप्प. मुसळधार पाऊस आणि अपूर्ण कामाचा आंबा घाटाला फटका. ठेकेदार कंपनीकडून दरड बाजूला करण्याचे प्रयत्न सुरू. वाहतूक पूर्ववत होण्यास काही कालावधी लागणार. रत्नागिरीमध्ये मुसळधार पावसाचा महावितरणला फटका. संगमेश्वरमधील 196 गावांमध्ये 24 तासापासून वीज गायब. शास्त्री नदीला पूर आल्यामुळे तांत्रिक अडचण. वीज पुरवठा सुरळीत होण्यासाठी काही तास लागतील. धाराशिव जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस. 108 गावातील 38,000 हेक्टर पिकाचं नुकसान. 53 जनावरांचा पुराच्या पाण्यामध्ये वाहून गेल्यामुळे मृत्यू. महसूल आणि कृषी विभागाचा प्राथमिक अहवाल समोर. पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून